हॅलो हाय, मी पूजा. नवीन एका ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते. कशा आहात? मजेत न मजेत असायला पाहिजे. तर आज बनवणार आहोत आपण रेसिपी, ती म्हणजे बारीक शेव. जे पोहेवरती आपण खातो ना, तशी ती वाली. तर त्यासाठी मी बघा हे असं बारीक पत्तं घेतलेलं आहे साच्यातलं. एकदम बारीक घ्यायचं, सर्वात बारीक. त्यासाठी मी इथं अर्धा किलो एवढं बेसन घेतलेलं आहे. मीठ घातलेलं आहे त्याच्यात आणि थोडंसं त्याच्यात आपण मोहन घालणार आहोत गरम तेलाचं. 2-3 चम्मच एवढं तेल घेतलेलं आहे मी. पोहे आपल्या छोट्या चम्मचचं. तर बघू शकता ज्यात मोहन घातलेलं आहे. आता याला मिक्स करून घेऊया. आणि येलो कलर येण्यासाठी फूड कलर घेतलेला आहे मी, हा येल्लो. तर तो असा पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे, हे बघा. तर चला हे मिक्स करून घेऊया. तर बघा तेल छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आपलं बेसन पिठामध्ये. तर आता हे मळून घ्यायचं आपल्याला. तर जास्त पातळ पण नाही मळायचं आणि जास्त घट्ट पण नाही मळायचं, मीडियम मळायचं. तर चला मळून घेते. तर छान आपलं पीठ मळून झालेलं आहे, बघू शकता. आणि 1 ग्लास पाणी केलेलं आहे. 1 ग्लास लागलं पण नाही, अर्धा ग्लास थोडं जास्त लागलं आहे. तर छान मळलं आहे. आता याला 5 मिनटं आपण असंच ठेवून देऊ आणि 5 मिनटानंतर याचे शेव बनवूया. तर 5 मिनटं झालेले आहेत. मी तर गॅस चालू केलं आहे. तर आपल्याला तेल आहे ना खूप कडक करून घ्यायचं आहे, छान असं. आणि तोपर्यंत मी याच्यात भरते. तर साच्यात भरलेला आहे. तर साचा बंद करून घ्यायचा. आणि तेलात थोडं पाणी असेल, मे बी कढई वली असेल म्हणून आवाज येत आहे. तर तेल आपलं छान तापलं आहे. तर तेल चेक करायसाठी मी थोडेसे असं गोळा टाकते. तर बघा छान तेल तापलं आहे आपलं. तर आपल्याला गरम तेलच हवं आहे, थंड तेल. नॉर्मल तेलात नाही तळायचं, नाही तर शेव नरम होतील. गरम तेलातच तळायचं आहे. आणि गॅस थोडा बारीक करायचा जेव्हा आपण शेव टाकतो ना तेव्हा. तर चला मी शेव टाकून घेते. तर बघू शकता टाकून घेतले आहेत मी. तर आपल्याला आहे ना जास्त वेळ याच्यात तेलात ठेवायचे नाही, लाल व्हायच्या आधीच काढून घ्यायचे. कारण बारीक शेव आहेत, त्याला भाजायला काही जास्त वेळ लागत नाही. तर काय करायचं, तेलात न डायरेक्ट हे करता अशा पेपरवर काढायचे शेव. कारण तेलात काढताना आहे ना थोडा वेळ लागतो आणि मग गरम लागते, जास्त चटके लागतात. तर चला असे बनवून घेते आणि दाखवते तुम्हाला. तर बघू शकता आपले शेव रेडी आहे. तर जास्त असे पिवळे, मस्त छान पिवळे झालेले आहेत, हे बघा. आणि तोडून दाखवते मी तुम्हाला. हे बघा अगदी मार्केटसारखे क्रिस्पी, बघा आवाज येत असेल. तर छान आपले शेव रेडी आहेत आणि खूप सारे रेडी झालेले आहेत. तर चला कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर चला बाय सर्व ताईंना.